नमस्कार यूट्यूब फॅमिली, कुक विथ सोनाली मराठीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तर आज आपण बनवणार आहोत एकदम कुरकुरीत असे बटाटा फ्राय। तुम्ही इथे पाहू शकता, याला जे आपण स्टफिंग लावलेलं आहे रव्याचं, ते किती परफेक्ट असं बसलेलं आहे। अजिबात ह्याला चा रवा जो लावला आहे तो अजिबात निघत नाही आहे आणि ते तुम्ही तोडूनही पाहू शकता। दिसायला जितकी रेसिपी सुंदर दिसते तितकीच चवीला अप्रतिम लागते। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी एक मोठा आकाराचा हा बटाटा घेतला आहे। असा हा लांब होता, त्याच्यामुळे मी हे स्वच्छ धुवून त्याचे कट करून काप करून घेतलेले आहे। तुम्ही पाहू शकता इथपर्यंत जाडीचे मी हे काप केलेले आहेत। आता आपण ह्याच्यामध्ये घालायचे आहे चवीनुसार लाल तिखट, चिमूटभर हळद, चवीनुसार मीठ, एक अर्धा चमचा धनेपूड, अर्धा चमचा गरम मसाला आणि एक चमचा लिंबाचा रस घेतला आहे। आता हे सर्व व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता सर्व बटाट्याला अगदी व्यवस्थित असा हा मसाला आपण कोट करून घेतला आहे। आता हा असाच 10 मिनिटं बाजूला ठेवूया। आता इथे मी एक बाउल घेतला आहे, त्या बाउलमध्ये एक चमचा मी बेसन पीठ घेतलं आहे। आता त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपल्याला याची पेस्ट बनवून घ्यायची आहे। तुम्हाला जर इथे पेस्ट जास्त पातळ वाटत असेल तर ह्याच्यामध्ये अजून थोडंसं बेसन वाढवू शकता आणि आपल्याला हे जास्त पातळ बनवून घ्यायचं नाही आहे। आता एका प्लेटमध्ये मी 1 वाटी रवा घेतला आहे, त्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ घातलं आहे। मीठ चवीनुसार वापरा, त्याचबरोबर तिखट, हळद। आता हे सर्व व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे हे सर्व व्यवस्थित मिक्स केलेलं आहे। आता गॅसवरती पॅन ठेवायचा आहे। पॅन गरम झाला की त्याच्यामध्ये तेल घालायचं आहे। आपल्याला जास्त तेल वापरायचं नाही, अगदी 1 चमचा 2 चमचे एवढे तेल घालून तेल व्यवस्थित सर्व बाजूला लावून घ्यायचं आहे। आता इथे मी जे रव्याचं आपण हे बनवून घेतलं होतं ते आणि बेसन इथे घेतलेलं आहे। आता बटाट्याचा चिप्स घेऊन आपण जी बेसनची प्युरी केली त्याच्यामध्ये थोडंसं लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे रव्यामध्ये घालून व्यवस्थित सर्व बाजूंनी हा रवा असा लावून घ्यायचा आहे। याच्यामुळे काय होतं की अगदी रवा भरकोस असा लागला जातो आणि आपले हे बटाटा फ्राय एकदम कुरकुरीत असे बनले जातात। इथे तुम्ही पाहू शकता अगदी छान असं सर्व बाजूंनी हे आपण स्टफिंग लावलेलं आहे। आता आपण जे पॅन गरम करत ठेवलं होतं त्याच्यामध्ये आपण हे बटाटे फ्राय करायला घालणार आहोत। तर असे व्यवस्थित असे फ्राय करण्यासाठी मंद ते मीडियम आचेवर आपल्याला हे बटाटे फ्राय करून घ्यायचे आहेत। एका बाजूने खरपूस भाजल्यानंतर आता आपण हे पलटी करून घेऊया। परतून झाल्यानंतरही याच पद्धतीने आपल्याला हे बटाटे खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत। सेम पद्धतीने आपल्याला इतरही बटाटे हे फ्राय करायचे आहेत। ते इथे तुम्ही पाहू शकता अगदी व्यवस्थित पद्धतीने इथे मी हे बटाटे फ्राय करून घेतलेत आणि हे आपले बटाटे फ्राय तयार आहेत। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा, त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे माझ्या सर्व रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल। आणि तुम्ही ही रेसिपी एकदा घरी नक्की ट्राय करा। जेवणाची चव वाढवण्यासाठी असे अनेक पदार्थ आहेत, त्यातलाच हा एक बटाटा फ्राय। रेसिपी कशी वाटली ही कमेंटमध्ये नक्की सांगा। धन्यवाद।